मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मुलींच्या बाबतीत जो काही एक जी आर निघालेला आहे त्या जी आर वर चर्चा करायची आहे आणि तो जी आर आपल्याला समजून घ्यायचा आहे. तुम्हाला माहितच आहे की आता जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आपल्या विधानसभेमध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक घोषणा केली होती आणि ती घोषणा म्हणजे मुलींना मोफत शिक्षण. आणि विशेष म्हणजे हे जे मोफत शिक्षण आहे हे व्यावसायिक आहे. याच्यामध्ये वैद्यकीय आहे, अभियांत्रिकी आहे, पशुसंवर्धन आहे, काही सर्व जे व्यावसायिक शिक्षण आहे ते त्यांनी मुलींसाठी मोफत केलेलं आहे. आता हे जे शिक्षण मोफत केलेलं आहे याच्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत का त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. काही उत्पन्नाची अट आहे का, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रवर्गासाठी हे जे शिक्षण आहे मोफत आहे, ज्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आहे, ओबीसी आहे आणि एस सी बी सी आहे. या तीन प्रवर्गांमधल्या ज्या काही मुली आहेत त्या मुलींसाठी व्यावसायिक शिक्षण हे मोफत करण्यात आलेलं आहे. त्यांना आता त्यांची जी 100% फी आहे ते शासन भरणार आहे. तर तो जी आर आता निघालेला आहे. तो जी आर मध्ये कुठले कुठले पॉइंट त्यांनी दिलेले आहेत, कुठले कुठले मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत, त्यासाठी उत्पन्नाची अट किती आहे हे आपल्याला बघावं लागेल. सगळ्यात महत्वाचं आहे उत्पन्नाची अट. आणि त्यामध्ये कुठले कुठले कॉलेजेस येतात, कुठल्या विद्यापीठ येतात, म्हणजे काही अभिमत विद्यापीठ असतात, काही स्वयं सेल्फ फायनान्सची विद्यापीठ आहेत, काही प्रायव्हेट विद्यापीठ आहेत. तर कुठले विद्यापीठ याच्यामध्ये याच्या अंतर्गत त्या जी आर मध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहेत आणि कुठले समाविष्ट केलेले नाहीत, हा सुद्धा एक याच्यामध्ये मित्र महत्वाचा भाग आहे. त्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे. चला तर मी आता आपलं फार काही वेळ घेत नाही. तो जो जी आर आहे तो जी आर मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि आपल्याला त्या जी आर मधल्या प्रत्येक पॉइंट, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि तो समजून घ्यायचा आहे. कारण आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, म्हणजे आता कॅप थ्रू अलॉटमेंट होतील. आणि तुम्हाला हे माहितच आहे की ज्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट कॅप थ्रू होते त्यांनाच ही 100%, त्या मुलींनाच ही 100% फी सवलत मिळते. जे काही विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घेतील, म्हणजे जो संस्थेचा कोटा असतो आपण म्हणतो, त्या संस्थेच्या कोट्यातून जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर त्या मुलींना ही जी 100% फी आहे ही 100% फी मिळत नाही, म्हणजे त्या मुलींना मोफत शिक्षण नाही. सर्वात अगोदर महत्वाचा मुद्दा हे लक्षात घ्या, ज्या मुलींची ऍडमिशन कॅप थ्रू होते, म्हणजे कॅप थ्रू त्यांचं अलॉटमेंट होते, म्हणजे गव्हर्नमेंट त्यांचं अलॉटमेंट करते. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रिफरन्स फॉर्म कॉलेजचे भरता, कॉलेजचे प्रिफरन्स फॉर्म भरल्यानंतर त्यामधनं तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं तरच हे मुलींसाठी मोफत, म्हणजे मुलींची 100% फी शासन भरते. पण तुम्ही पर्सनल जाऊन जर मॅनेजमेंट कोट्यातून तुम्ही जर ऍडमिशन घेतली तर ही 100% फी त्या विद्यार्थ्यांना मिळत नाही, त्या मुलींना मिळत नाही. हे येथे एक उल्लेखनीय बाब आहे मित्र, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर मी फार काही वेळ घेत नाही, हा जी आर आता या स्क्रीनवर शेअर करतो. आपल्याला त्या जी आरचं वाचन करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चित त्याला लाईक करा आणि शक्य तितक्या म्हणजे ज्या काही मुली आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, म्हणजे त्यांची कुठल्याच प्रकारची याच्यामध्ये अडचण राहणार नाही किंवा प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस त्यांना या जी आर ची मदत झाली पाहिजे, हा याच्या मागचा दृष्टिकोन आहे. म्हणून आपण जर नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे शैक्षणिक जे काही व्हिडिओ आपण बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मी आता हा जी आर इथं शेअर करतो. या जी आरचं आपल्याला इथं पूर्णपणे रिडिंग करायचं. नुकताच निघालेला जी आर आहे, लेटेस्ट निघालेला हा जी आर आहे बघा. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक, मंत्रालय विस्तार इमारत, मादान कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. आणि हा आलेला आहे दिनांक 8 जुलै 2024 चा, म्हणजे आजच निघालेला हा
GR आहे मित्र, हे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये असताना म्हटलंय उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर हे पुढले 2-4 पॉइंट्स याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. याची प्रस्तावना वाचतो मी. प्रस्तावना सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग ओबीसी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येत होता. हे अगोदरच त्यांनी सांगितलेलं आहे. पार्श्वभूमी प्रस्तावना ही म्हणजे अगोदर 50%च फी भरत होतं गव्हर्नमेंट, परंतु त्यामध्ये आता त्यांनी काय सुधारणा केलेली आहे ते त्यांनी शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पुढे जो भाग येतो ना शासन निर्णय, त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार NEP व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 5/7/2024 रोजी झालेल्या बैठकीत विचारविनिमयाअंती पुढील प्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय मित्र आपल्यासाठी महत्वाचा आहे. बघा, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित टप्पा अनुदान व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन म्हणजे पॉलिटेक्निक, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून. बघा, हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठले कुठले विद्यापीठ येतात तर त्यांनी ते दिलेलं आहे. शासकीय महाविद्यालय येतात, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय येतात, अंशतः अनुदानित म्हणजे टप्पा अनुदानावर असणारे महाविद्यालय याच्यामध्ये आहेत, कायम विनाअनुदानित महाविद्यालय सुद्धा याच्यामध्ये आहेत, काही तंत्रनिकेतन आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत, सार्वजनिक विद्यापीठ सुद्धा याच्यात आहेत, शासकीय म्हणजे आपण ज्याला ऑटोनॉमस कॉलेज म्हणतो, शासकीय अभिमत विद्यापीठ सुद्धा याच्यात आहेत. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये डीम युनिव्हर्सिटी नाही आहे. जे विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे ज्या मुली डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतील त्यांची 100% फी शासन भरणार नाही. म्हणून डीम युनिव्हर्सिटीला त्यांनी याच्यामधनं वगळलेलं आहे मित्र, लक्षात घ्या. दुसरं असं आहे की स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे हे सुद्धा याच्यामधून सेल्फ फायनान्सचे ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत त्या सुद्धा त्यांनी याच्यामधनं वगळलेल्या आहेत. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न 8 लाख पाहिजे आणि ते शासकीय, निम शासकीय असतील, अनुदान प्राप्त, टप्पा अनुदानावर असतील आणि काही हे सार्वजनिक विद्यापीठ आहेत आणि काही ऑटोनॉमस कॉलेज आहेत, याला हा GR लागतो. फक्त डीम युनिव्हर्सिटी आणि सेल्फ फायनान्सच्या युनिव्हर्सिटी आहेत यांना हा GR लागू होत नाही त्या मुलींना. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न किती असायला पाहिजे? 8 लाख असायला पाहिजे. वार्षिक उत्पन्न 8 लाख असेल त्या मुलींची 100% फी शासन भरणार आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. पण याच्यामधून डीम युनिव्हर्सिटीला मी पुन्हा एकदा सांगतो, डीम युनिव्हर्सिटी याच्यामधनं वगळलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलंय की जे विद्यार्थी सेंट्रलाइज जी काही मेथड असते, याची प्रवेश प्रक्रिया असते, त्याच्यामधनं त्यांची अलॉटमेंट होईल अशाच विद्यार्थ्यांना हा 100% फी माफीचा जो काही लाभ आहे तो मिळणार. पण जे विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश घेतील त्यांना हा लाभ मिळणार नाही. त्यांची शासन 100% फी भरणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट गव्हर्नमेंटकडनं होते
त्याच विद्यार्थ्यांची 100% त्या मुलींची, बरं विद्यार्थी म्हणजे इथं मुली, हे लक्षात घ्यायचं, मुलं नाही त्याच्यामध्ये, त्या मुलींची फी शासन 100% भरणार आहे. परंतु ज्या मुली व्यवस्थापन कोट्यातून किंवा संस्था स्तरावर ऍडमिशन घेणार आहेत त्यांची 100% फी शासन भरणार नाही, असं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना, म्हणजे ज्यांचा नवीन प्रवेश होणार आहे त्यांना सुद्धा ही मिळणार आहे 100% फी माफी त्या मुलींना, आणि ज्यांनी अगोदर प्रवेश घेतलेला आहे त्यांना सुद्धा हा नियम त्यांनी लागू केलेला आहे. हा सुद्धा इथं मुद्दा त्यांनी क्लिअर केलेला आहे. दुसरा असा एक उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ ऐवजी 100% लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच यासाठी येणाऱ्या रुपये 906.05 कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे. हे त्यांनी तरतूद सुद्धा, जे काही त्याला जो खर्च येणार आहे एकंदरीत त्या खर्चाची तरतूद सुद्धा शासनाने केलेली आहे. त्याच्यानंतर यांनी असं दिलेलं आहे 2 मध्ये, वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी, म्हणजे जास्तीत जास्त 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी त्या कुटुंबाचं उत्पन्न असायला पाहिजे. आणि त्या मुलीची जी काही अलॉटमेंट आहे त्या मुलींची ती गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. म्हणजे जे आपण असं म्हणतोय की अलॉटमेंट लेटर त्यांना वेबसाईटवर भेटायला पाहिजे असं म्हणतो. त्यांनी जर महाविद्यालय स्तरावर किंवा त्या संस्थेच्या कोट्यातून जर ऍडमिशन घेतली पण त्यांचं उत्पन्न जरी 8 लाख असलं तर अशा मुलींना ही फी सवलत मिळत नाही. फक्त ज्यांची अलॉटमेंट होते त्याच मुलींना ही फी सवलत मिळते. ही मी वारंवार सांगतो, हे फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञा करण्यात येत आहे. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय, सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा शीर्षकाअंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा. तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणी करता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे. हे शासनासाठी आहे, म्हणजे शासनाचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत ना त्यांच्यासाठी आहे, याचा संबंध आपल्या विद्यार्थ्यांसाठी अजिबातही नाही. पुढे फक्त त्यांनी असं दिलेलं आहे की मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यूएस प्रवर्गास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक 7/10/2017 रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देत आहे. आता याच्यामध्ये हे ईडब्ल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुयोजन करताना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुयोजन करण्यात येत आहे. तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचे उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे. त्यांनी याच्याविषयीचे थोडेसे स्पष्टीकरण इथं दिलेले आहेत. आमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, ईडब्ल्यूएस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. 5 मध्ये त्यांनी दिलेलं आहे, उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि 6 नंबर मध्ये त्यांनी असं म्हटलंय, संबंधित प्रशासकीय विभागांनी वरील प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये
सुधारणा करावी, या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी, शर्ती व कार्यपद्धती कायम राहतील. बघा, संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी, या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी, शर्ती आणि त्याची कार्यपद्धती ही कायम राहणार. म्हणजे मागे जी 50% होती तीच राहणार आहे. सदर शासन निर्णय हा दिनांक 5/7/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येतो. तर मित्रो, अशा प्रकारे हा मुलींसाठी, त्यांचं ज्या मुली व्यावसायिक शिक्षण घेतात त्या मुलींसाठी हा अत्यंत महत्वाचा GR निघालेला आहे. याच्यामध्ये ठळक पॉइंट कोणते कोणते, तर जो काही प्रवर्ग आहे तो प्रवर्ग OBC आहे, EWS आहे आणि SC हा इथं त्यांनी दिलेला जो प्रवर्ग आहे, मी पुन्हा एकदा इथं आपण बघूया. हे बघा, OBC आहे, EWS आहे आणि SEBC आहे. या 3 प्रवर्गासाठी हा GR काढलेला आहे. आणि या 3 प्रवर्गामधल्या ज्या काही मुली आहेत, त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे आणि त्यांची जी ऍडमिशन्स आहेत ती कॅप थ्रू व्हायला पाहिजे. ती संस्थेच्या स्तरावर किंवा महाविद्यालयाच्या स्तरावर व्हायला नको, तिथं ती व्हायला नाही पाहिजे. ती कुठं व्हायला पाहिजे, तर कॅप थ्रू व्हायला पाहिजे. अशा मुलींची 100% फी शासन भरते. असा हा एक चांगला GR आपण म्हणून महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. त्या बाबतीत आपण आपल्या चॅनलकडनं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अभिनंदन करूया. तर पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा. ज्या काही 12वी पास आउट झालेल्या आपल्या भगिनी असतील त्यांच्यापर्यंत त्यांना हा शेअर करा, कारण सध्या ऍडमिशनची प्रोसेस सुरू आहे. म्हणजे जेणेकरून त्यांना फी भरण्याचं काम पडणार नाही आणि त्यांची ऍडमिशन सुद्धा होऊन जाईल. त्या दृष्टिकोनातूनच आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडला तर याला लाईक करायचं आपण विसरायचं नाही. आणि दुसरं एक महत्वाचं, जर आपण नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही शिक्षण विषयक आपण व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.